जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर बस स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर बस स्थानकाची ही पुरती दुरावस्था झाली। बदलापूर हे अंबरनाथ तालुक्यातील सर्वात मोठं बस स्थानक आहे। या बस स्थानकातून ग्रामीण भागातील शेकडो प्रवासी दररोज प्रवास करतात। तसंच काही या लांब पल्ल्याच्या बस सुद्धा इथून सुटतात। मात्र या बस स्थानकाची पुरती दुरावस्था झाली आहे। या बस स्थानकात आणि परिसरात घाणीचं साम्राज्य पसरले, त्यामुळे बस स्थानकात प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं प्रवाशांना स्थानकात बसणंही मुश्किल झालं आहे। तर रात्रीच्या वेळेस इथं लाईटचीही व्यवस्था नसल्यानं गर्दुल्ल्यांचा हा अड्डा बनलाय। या बस स्थानकाच्या परिसरात दारूच्या बाटल्या पडलेल्या आढळतात। बस स्थानकाच्या या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे। पूर्ण काम आहे, तुम्ही बघता ना बाहेरून बसायची जागा आहे का, वाकडायचं का? तेच ना, मितला नाही, फॅन नाही, काही नाही। रात्रीच्या वेळेला नाही, लाईट वगैरे काहीच नसतं। आता का तर आजूबाजूला ढिगी दिसतात, आपण काय बोलणार? वस्तू बसायला नाही, सगळीकडे घाण पसरले, कचरा वगैरे सगळं तसंच आहे। आणि दुसरं काय बसायचं शेड सुद्धा नाही, आतमध्ये बसला होता, आतमध्ये बसायला जागाच नाही, सगळं घाण आहे। बसणार कुठे लेडीज वगैरे, आणि ऊन बघा किती कचरा आहे आजूबाजूला। हो ना, आता किती वर्ष आम्ही ते ट्रॅव्हल्स करतो, मुरबाड ते बदलापूर, तरी पण तीच परिस्थिती आहे। आज 9-10 वर्ष तर होऊन गेले परिस्थिती। बाथरूम जागा नाही तिकडे, दलदले तिकडे, घाण सर्व परिसर आहे। हा वास येतो, काय बसणार, छान बघा काय बसण्याची व्यवस्था किती आहे। नाही क्वार्टर जाण्याची व्यवस्था नाही, काय नाही। कधी गाडी आली नाही त्याची पण कॅन्सल होते। मुरबाडची बोला, पनवेलची बोला। संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।